लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मे महिन्यातील असहाय्य उकाडा साऱ्यांना हैराण करीत आहे. अशातच पनवेलच्या पत्रकारांचे हे नवे रूप चर्चेत आले आहे. अचानक काय झाले? कुठे बिनसले? हा विरक्तीचा मार्ग की परमेश्वराची ओढ? मोह माया संसार याचा उबग आला का? संन्यास की राजसन्यास? छे छे, पण तसे काही नाही. पत्रकारिता ही सुद्धा सेवा आहे. जे का रंजले गांजले त्यांची मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, ही तुकोबरायांची शिकवण. पत्रकारही याच मार्गाने जातात. आपल्या लेखणीने गोरगरीब रंजलेल्या गांजलेल्यांची सेवा करतात, धर्माची सेवा करतात. धर्म रक्षती रक्षिताहा याप्रमाणे कार्य असते. म्हणून धर्माच्या रक्षणासाठी रूप बदलते. पनवेलमधील पत्रकारांचे हे रूप बदलले आहे. श्री विरूपाक्ष महादेव मंदिर विश्वस्त आणि सेवा समूह यांनी पनवेल शहरात प्राचीन श्री विरूपाक्ष महादेव मंदिर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराला बुधवार दिनांक 8 मे रोजी 21 वर्षे पूर्ण झाली. जीर्णोद्धाराच्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंदिर व्यवस्थापनाने पनवेलमधील पत्रकार बांधव आणि विविध मंदिराच्या न्यासाचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लक्षपुष्प अर्चन सोहळा आयोजित केला होता. देवस्थान विश्वस्त व सेवा समूह यांच्या वतीने परमोच्च प्रसन्नतेची अनुभूती देणारा हा सोहळा न भूतो न भविष्यती असा पार पडला. सकाळी मान्यवरांच्या हस्ते श्री शंभू महादेवाच्या पिंडीवर अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर गाभाऱ्यामध्ये 12 विविध प्रकारची पुष्पे अर्पण करून लक्षपुष्प अर्चन सोहळा पार पडला. प्रसाद कर्वे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली श्री शंभू महादेवाचे नाम उच्चारण झाल्यावर अर्चन सोहळ्यासाठी बसलेले मान्यवर पुष्पांनी समर्पयामी असे म्हणत फुले अर्पण करत होते. या सोहळ्यात पत्रकार शिरोमणी माधव पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, दीपक गोसाळकर, चंद्रकांत शिर्के, अनिल कुरघोडे, सुमंत नलावडे या पत्रकारांचा सहभाग होता. दुपारी श्री शंभू महादेवांना नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नांदेड येथील सुप्रसिद्ध गायक अभिषेक काळे यांचा स्वर सोहम या सुश्राव्य संगीत कार्यक्रम झाला. श्री विरूपाक्ष महादेव मंदिरामध्ये प्रसाद कर्वे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नित्यनेमाने उपासना करणाऱ्यांनी एकत्र येत सेवा समूह स्थापन केला आहे. सेवा समूह व मंदिर विश्वस्त यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी लक्षपुष्प अर्चन सोहळ्याच्या माध्यमातून श्री शंभू महादेव सेवा करण्यात आली. त्यात पत्रकारांचा देखील सहभाग राहिला. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.